जय हिंद. नमस्कार मित्रांनो. तर बघा, जॉग्राफीचं लेक्चर नंबर 4 आहे. आपण महाराष्ट्राचा भूगोल बघत होतो आणि याच्यामध्ये आपण उजळणीचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जे आहेत की जे परीक्षाभिमुख वाटत आहेत ते आपण बघत आहोत. बघा, आता या लेक्चरमध्ये आपण थोडं नद्यांच्या बाबतीमध्ये माहिती बघणार आहोत. महाराष्ट्रामधील महत्त्वाच्या नद्या. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या नद्या आहेत त्या दोन प्रकारच्या राहतात. एक म्हणजे पूर्व वाहिनी आहेत आणि पश्चिम वाहिनी आहे. बघा, आपण बघत जाऊ एक एक नदीच्या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती. महाराष्ट्रामधील नद्या लिहितो. बघा, नद्या दोन राहतात, दोन्ही साईडवरून असतात. एक म्हणजे पूर्व वाहिनी नदी अशी म्हणेल मी, पूर्व वाहिनी. दुसरी जी आहे ती पश्चिम वाहिनी नदी म्हणेल मी, पश्चिम वाहिनी. आता हा पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्या असा डिफरन्स का केलेला आहे की ज्या नद्या पूर्वेच्या साईडला जातात, म्हणजे जर महाराष्ट्राचा आपण नकाशा घेतला, या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये ही पूर्व दिशा आहे, पूर्व आहे, आणि ही पश्चिम आहे. ज्या नद्या पूर्वेकडे जात आहेत म्हणजे असा प्रवास करत आहेत नद्यांच्या मार्फत, त्याला पूर्व वाहिनी नदी म्हणतो. आणि ज्या नद्या इकडच्या साईडला पश्चिमेला वाहतात त्याला पश्चिम वाहिनी नद्या म्हटलं जातं. सिंपल आहे. आता ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत किंवा पूर्व वाहिनी नद्या आहेत यांच्यामध्ये पण एक दोन प्रकार मी येत आहेत असं म्हणेल. एक म्हणजे काही नद्या ज्या आहेत ते सह्याद्री पर्वतावरती नद्यांचा उगम झालेला आहे आणि काही नद्यांचा उगम जो आहे तो सातपुडा पर्वतरांग जे आहे या सातपुडा पर्वत रांगेमध्ये काय झालेलं तर उगम झालेला आहे. आता पश्चिम वाहिनी नद्या आहेत यांच्यामध्ये सह्याद्री पर्वतामध्ये उगम झालेल्या नद्या आणि सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम झालेल्या नद्या, असा दोन्हींच्या मधला डिफरन्स आपल्याला कळेल. आता जर सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम झालेला आहे ती पश्चिमेला वाहत्या म्हणजे या दिशेने जात आहे, मग कोणत्या नद्या येत असतील तर सातपुडा पर्वतरांग आणि सह्याद्री लिहितो. बघा, सह्याद्री. तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत तर एक नर्मदा नदी आहे इकडच्या साईडला, नंतर दुसरी जी आहे तापी नदी आहे, तापी, आणि नंतर आहे ती पूर्णा नदी आहे, पूर्णा नदी. ओके. आणि सह्याद्री पर्वतावरती उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत. आणि मग आपण ज्या बघितल्या होत्या मागच्या लेक्चरला, आपण ज्या नद्या बघितल्या होत्या ना की ज्या नद्या इकडून इकडच्या साईडला अरबी समुद्राला जाऊन मिळत आहेत. बघा, कोकणामधल्या नद्या आपण बघितलेल्या होत्या, तेरेखोलपर्यंत आपण नद्यांचा एकदम सिक्वेन्स वरून खाली बघितल्या होत्या. तर त्या सर्व नद्या ज्या आहेत त्या सह्याद्री पर्वतावरतीच उगम पावत आहे. याचा अर्थ काय झाला की कोकणामधील सर्व ज्या नद्या आहेत, सावित्री वगैरे या सर्व नद्या आहेत, सर्व नद्या कशामध्ये येत आहेत तर सह्याद्री पर्वतावरती उगम पावलेल्या नद्या आहेत. ओके. अशा प्रकारे झालं पश्चिम वाहिनी नद्यांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा झाला. आता येत आहे पूर्व वाहिनी नद्यांच्या मध्ये. पूर्व वाहिनी नद्यांच्या मध्ये पुन्हा एकदा सह्याद्री पर्वतावरती उगम पावणाऱ्या नद्या आणि सातपुडा पर्वतावरती उगम पावणाऱ्या नद्या. आता सह्याद्री पर्वतावरती ज्या नद्या उगम पावतात, मग सह्याद्री पर्वतावरती कोणत्या कोणत्या नद्या उगम पावतात तर आपल्याला माहिती आहे गोदावरी नदी आहे, गोदावरी नदी. नंतर दुसरी जी आहे कृष्णा नदी आहे. नंतर तिसरी जी आहे भीमा नदी आहे. ओके. या सह्याद्री पर्वतावरती उगम पावत आहेत. मग सातपुडा पर्वतावरती उगम पावणाऱ्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत तर वर्धा नदी आहे, सातपुडा पर्वतावरती उगम पावत्या. नंतर आहे वैनगंगा. नंतर पैनगंगा आहे, पैनगंगा. ओके. त्याच्यानंतर प्राणहिता आहे, प्राणहिता. तर या ज्या आहेत सातपुडा पर्वतावरती उगम पावणाऱ्या नद्या आहेत. परीक्षेला याच्यावरती पण प्रश्न विचारलेला आहे. सो आपल्याला माहिती पाहिजे की सह्याद्री पर्वतावरती उगम पावणाऱ्या नद्या आणि त्याचबरोबर सातपुडा पर्वतावरती उगम पावणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत. आता बघूया महाराष्ट्रामधील ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत, कारण ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत पूर्व वाहिनी नद्या, कारण यांची जी काही वाहती लांबी जी आहे पूर्व वाहिनी नद्यांची खूप लांब आहे. म्हणजे जरी सह्याद्री पर्वतावरून गोदावरी नदीचा उगम झाला असला तरी ही गोदावरी नदी अशी फ्लो होत 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 कर्नाटकामधून पुढे इकडच्या आंध्र प्रदेशामधून डायरेक्टली इथं बंगालच्या उपमहासागरापर्यंत जात आहे. म्हणजे यांचा प्रवाह खूप लांब आहे. तो जर या इकडच्या साईडला पश्चिमेच्या साईडला वाहणाऱ्या जर नद्या आपण बघितल्या तर यांचा प्रवाह लांब आहे का जास्त, त्यांचा प्रवाह जास्त लांब नाहीये. त्यामुळे आपण काय करूया तर गोदावरी नदीपासून, सह्याद्री पर्वतावरील गोदावरी नदीपासून थोडी सुरुवात करूया की गोदावरी नदीचा उगम कुठे झाला, काय झाला, याची लांबी वगैरे काय आहे याच्याविषयी आपण थोड्या माहिती बघत जाऊ. बघा, ओके. पहिली नदी घेत आहे मी गोदावरी नदी. बघा, गोदावरी नदी. आता ही जी गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीचा उगम नाशिकमधील ब्रह्मगिरी या डोंगरावरती त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. फर्स्ट पॉईंट मी सांगितला. आता हा जो त्र्यंबकेश्वर ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला अर्थ हा कुठं आहे तर सह्याद्री पर्वतामध्ये काय येतं तर गोदावरी नदी येत आहे. सह्याद्री पर्वताच्या तिथूनच गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. एकूण भारतामधील जर गोदावरी नदीची लांबी बघितली तर 1465 किलोमीटर आहे. 1465 किलोमीटर भारतामधील गोदावरी नदीची काय तर एकूण लांबी आहे. पूर्ण इंडियाच्या बाबतीमध्ये मी बोल
पण ते महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघितलं तर महाराष्ट्रामधून 668 किलोमीटर काय होतं तर गोदावरी नदीचा प्रवाह आपल्याला पाहायला भेटत आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये एकूण जे जलक्षेत्र जे आहे म्हणजेच जे महाराष्ट्रामध्ये नद्यांच्या एकूण गोदावरी नदीच्या जलक्षेत्रापैकी 49% जलक्षेत्र जे आहे ते गोदावरीचं एकट्या महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. बघा 49% जलक्षेत्र महाराष्ट्राने व्यापलेलं आहे. ठीक आहे. आता या गोदावरी नदीच्या ज्या उपनद्या आहेत त्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. आता उपनद्या कशा बघायच्या असतात बघा. आता ही जर गोदावरी नदीचा प्रभाव होत असेल म्हणजे डायरेक्शन कुठल्या दिशा कुठल्या इकडे आहे, मग इकडून येणाऱ्या ज्या नद्या असतात त्यांना डावीकडून येणाऱ्या नद्या म्हटलं जातं. डाव्या हाताला दिसतात ना, आपण जर समजा इकडे चालत निघालो तर हा आपला डावा हात आहे आणि इकडून येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांना उजवीकडून येणाऱ्या नद्या असं म्हणण्यात आलेलं आहे. आता उपनद्या आपल्याला बघायच्या आहेत की गोदावरी नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. उपनद्या मी शांत पद्धतीने शिकवत आहेत. कुणाला असं वाटलं की म्हणजे हे जे आहे थोडं स्पीडनं बघायचं असेल तर स्पीड वाढवून पण तुम्ही बघू शकता. आता उपनद्या मी एक डावीकडून म्हणेल, डावीकडून कोणत्या कोणत्या उपनद्या येत आहेत आणि इकडच्या साईडला उजवीकडून म्हणेल, उजवीकडून. आता डावीकडून कोणत्या कोणत्या नद्या येतात बघा गोदावरी नदीला मिळणाऱ्या ज्या आहेत. मी उत्तरेकडून दक्षिणेकडे सिक्वेन्स लावेल बघा. उत्तरेकडून लिहितो वाटल्यास, उत्तरेकडून म्हणजे वरून खाली. ओके, उत्तरेकडून. इथं पण दक्षिणेकडून लिहितो, इथं पण उत्तरेकडूनच असणार आहे, उत्तरेकडून. ओके. आता डावीकडून येणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आपण बघू. कांदवा नदी, एक कांदवा नदी आहे. कुठल्या जिल्ह्यातून आहे तर नाशिक जिल्ह्यातून आहे. नाशिक जिल्हा मी लिहिली नाशिकमधून आहे. नंतर दुसरी जी आहे ते शिवबा नदी आहे किंवा शिवना म्हटलं जातं बघा. बा किंवा ना पण म्हटलं जातं, शिवना नदी पण म्हटलं जातं याला. ही पण कुठं आहे, नाशिक, इथं औरंगाबादमध्ये शिवना नदी. ठीक आहे. त्याच्यानंतर दक्षिण पूर्णा नदी आहे. दक्षिण पूर्णा नदी आहे. ही दक्षिण पूर्णा नदी परभणीमधली आहे, परभणीमधली आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सीता नदी. चौथी कुठली आहे तर सीता नदी आहे. सीता नदी नांदेडमधली आहे बघा, नांदेडमधली. नंतर 5 नंबरला जी आहे प्राणहिता नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये, गडचिरोलीमध्ये येत आहेत, गडचिरोलीमध्ये येत आहे. ठीक आहे. आणि 6 नंबरला जे आहे ते इंद्रावती आहे, इंद्रावती. ही पण गडचिरोलीमध्ये येत आहेत. तर ह्या काय झाल्या तर गोदावरी नदीला डावीकडून मिळणाऱ्या काय झालेल्या तर या उपनद्या आहेत. आता या नद्यांचा पण आता दिलेला आहे ना कोणत्या जिल्ह्यामधल्या आहेत असा पण सिक्वेन्स विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जिल्हा पण लक्षात ठेवायचा आहे आणि या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इकडच्या साईडला आता उजवीकडून गोदावरी नदीला वरून खाली मिळणाऱ्या कोणत्या कोणत्या उपनद्या आहेत ते आपण बघायच्या आहे. दारणा नदी आहे बघा, दारणा नदी आहे. कुठून येते ही, नाशिकमधून बघा. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितोय लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतोय. दारणा नदी नाशिकमधून. दुसरी आहे ती प्रवरा नदी आहे, प्रवरा नदी कुठं आहे तर नगरमधून येत आहे, नगर, अहमदनगरमधून प्रवरा नदी येत आहे. नंतर तिसरी नदी जी आहे ती सिंदफणा नदी. ही सिंदफणा नदी कुठल्या जिल्ह्यामधून आहे तर बीड जिल्ह्यातून आहे, बीड जिल्ह्यातून सिंदफणा नदी आहे. नंतर 4th नंबरला जी आहे ती मांजरा नदी, मांजरा नदी आहे. ही कुठं आहे तर नांदेडमधली, नांदेड. ठीक आहे. त्याच्यानंतर 5th नंबरला जी येत आहे बिंदुसरा आहे, कुंडलिका आहे आणि मुळा आहे. आता ह्या ज्या नद्या आहेत याच्यापेक्षा आपण इथं जे देण्यात आलेले 4 नद्या इथंपर्यंतच्या व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारलेले. वाटल्यास इथं लिहितो बघा बिंदुसरा, छोट्या छोट्या नद्या आहेत, बिंदुसरा आहे. नंतर 6 नंबरला जी आहे कुंडलिका आहे, लिका. आणि 7th नंबरला जी आहे ती कोणती आहे तर मुळा नदी आहे, मुळा. ठीक आहे. तर या पण काय आहे तर उजवीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत. कशाच्या तर गोदावरी नदीच्या ह्या उपनद्या आहेत. ओके. आता ही जी गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीच्या भौगोलिक सीमांच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुमच्या लक्षात येईल बघा. आपला हा जो नकाशा बघितला, एक मिनिट, वरचा नकाशा बघू. हा जर नकाशा बघितला तर ढोबळमानाने गोदावरी नदी जी आपण बघितलं नाशिकमधील त्र्यंबकेश्वरून काय झालं तर उगम झालेला आहे. म्हणजे हिचा प्रवास गोदावरी नदीचा आपण म्हणेल की मी असा काहीतरी आहे, असा इकडून पुढे जाता येते. इथं जे आहे इथं तेलंगणा आहे, तेलंगणा. आणि इथून पुढे जे आहे कुठं जात आहे तर आंध्र प्रदेशमधून डायरेक्टली पुढे जात आहे. पुढे म्हणजेच बंगालच्या उपमहासागराला जात आहे. ही गोदावरी नदी म्हणत आहे, गोदावरी नदी. ओके. आता हा प्रवाह होत असताना तुमच्या लक्षात येईल की गोदावरी नदीच्या इकडच्या साईडला म्हणजेच उत्तरेच्या साईडला काय आहे हो तर गोदावरी नदीच्या उत्तरेच्या साईडला सातमाळा, गोदावरी नदीच्या इकडच्या साईडला उत्तरेच्या साईडला सातमाळा डोंगररांग आहे, सातमाळा
डोंगररांग आहे आणि दक्षिणेला जे आहे ते हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आहे बघा. आणि या दोघांच्या मधून काय होते तर गोदावरी नदी वाहत आहे. म्हणजेच वरच्या साईडला सातमाळा आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या दक्षिणेच्या साईडवरून वाहत्या, म्हणजेच हे उत्तरेला असणार आहे. बरोबर, सातमाळा अजिंठा डोंगररांग उत्तरेला आहे आणि हरिश्चंद्र बालाघाट ते दक्षिणेला. या दोघांना वेगळं केलेलं आहे तर गोदावरी नदीच्या मार्फत. आता ही गोदावरी नदी किती राज्यांच्या मधून वाहते तर आपल्याला माहिती आहे इथं महाराष्ट्र राज्य आहे, इथं तेलंगणा आहे आणि इथं आंध्र प्रदेश आहे. तर या 3 राज्यांच्या मधून काय होते तर गोदावरी नदी वाहते बघा. आता या गोदावरी नदीचा सगळ्यात जास्त प्रवाह कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑब्व्हियसली महाराष्ट्रामध्ये आहे. 668 किलोमीटर गोदावरी नदीचा प्रवाह जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे आणि दक्षिण भारतामधील सर्वात लांब नदी आहे बघा. गोदावरी नदी जी आहे ती दक्षिण भारतामधील सर्वात लांब नदी आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामधून किती जिल्ह्यांच्या मधून बघा गोदावरी नदी वाहत आहे ते पण माहिती असून दे, कारण त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक म्हणजे नाशिक जिल्ह्यात उगम होत्या, नंतर अहमदनगर जिल्हा आहे, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर बघा जालना जिल्हा आहे, इथून असे जालनामध्ये, नंतर बीड जिल्हा आहे, त्याच्यानंतर तशीच पुढे गेल्यानंतर परभणीमध्ये जाते, परभणीतून तशीच पुढे गेल्यानंतर नांदेड आहे. म्हणजेच गोदावरी नदीचा प्रवाह अशा प्रकारे इकडून इकडे आलेला आहे बघा, गोदावरी नदीचा प्रवाह आहे. ओके, आता पुढे या, पुढे काय म्हटलेलं आपण बघू. नंतर अशीच प्रवाहित होऊन बघा गडचिरोली जिल्ह्यामधून पण गोदावरी नदी गेलेली आहे बघा. म्हणजे हे महत्त्वाचे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांतून काय केलं आहे तर गोदावरी नदीचा प्रवाह झालेला आहे. असा प्रवाहित होऊन अशी खाली गोदावरी, मग इकडून वरून येणाऱ्या ज्या काही प्राणहिता इंद्रावती नद्या वगैरे आहेत तर या गोदावरी नदीला येऊन मिळालेल्या आहेत. ठीक आहे, पुढे या, पुढे काय म्हटलेलं आपण समजून घेऊ. आता या नदीचं खोरं किती राज्यांच्या मध्ये पसरलेलं आहे बघा. खोरं वेगळं आलं आणि नदीचा प्रवाह वेगळा आला. खोरं म्हटलं की त्याच्या ज्या उपनद्या आहेत गोदावरी नदीच्या, तर त्या उपनद्यांच्या मार्फत जे एकूण गोदावरी नदीचं खोरं तयार केलेलं असतं त्यालाच म्हटलेलं आहे खोऱ्याचा विस्तार म्हटलेला आहे बघा. आता ऍक्च्युली गोदावरी नदीचं जे खोरं आहे, खोरे, हे खोरे एकूण किती जिल्ह्यांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आहे गोदावरी नदीचं खोरं, मध्य प्रदेशमध्ये पण आहे, छत्तीसगडमध्ये पण आहे, तिथून पुढे कर्नाटक राज्यामध्ये पण गोदावरी नदीचं काय तर खोरं आहे, कर्नाटका. त्याच्यानंतर पुढे आंध्र प्रदेशमध्ये येत आहे, ओडिशामध्ये पण येत आहे, ओडिशामध्ये आहे, नंतर तेलंगणा आहे, तेलंगणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश आहे. तर एवढ्या राज्यांच्या मध्ये बघा गोदावरी नदीचं खोरं जे आहे ते पसरलेलं आहे. राज्यांचं सिक्वेन्स किंवा नावं पण लक्षात ठेवा, कारण आपल्याला वाटेल की ओडिशामध्ये किंवा मध्य प्रदेशचा काही संबंध येत नाही गोदावरी नदीच्या खोऱ्याच्या बाबतीमध्ये, पण आहे. मध्य प्रदेशमध्ये पण गोदावरी नदीचं खोरं आहे, कारण मध्य प्रदेशमधून ज्या उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या काय होत आहेत तर या गोदावरी नदीला येऊन मिळत आहेत. ओडिशामधल्या पण काही नद्या येत आहेत, त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या मध्ये पण गोदावरी नदीचं काय झालं तर खोरं पसरलेलं आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे थोडे गोदावरी नदीच्या बाबतीमधील हे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, आता जी गोदावरी नदी आहे आणि ज्या आपण उपनद्या बघितल्या तर यांची जी संगम झालेल्या आहेत, या संगम झालेल्या ठिकाणांची नावं कोणत्या जिल्ह्यामध्ये संगम झालेला आहे असं पण विचारलं जाऊ शकतं. सो आपल्याला थोडक्यात ते पण माहिती पाहिजे बघा. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित आहे बघा. गोदावरी नदी आहे, गोदावरी नदीचा संगम जो आहे तो कांदवा नदी आपण बघितली, कांदवा. या कांदवा नदी बरोबर कुठं झालेलं आहे तर नाशिकमध्ये झालेलं आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये झाला असला तर तिथलं ठिकाणाचं नाव काय तर नांदूर मध्येश्वर, नांदूर मध्यमेश्वर आहे, नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी झालेला आहे. दुसरं जे आहे ते गोदावरी नदीचा जो संगम, दुसरी नदी दारणा नदी जी आहे, दारणा नदी, या नदी बरोबर कुठे झालेला आहे सासखेडामध्ये झालेला आहे, सासखेडा. आता हे सासखेडा कुठं आहे तर हे पण नाशिकमध्ये आहे बघा, सासखेडा पण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. तिसरं गोदावरी नदीचा जो संगम आहे प्रवरा नदी जी आहे, नगरमधील प्रवरा नदी आहे, याच्याबरोबर कुठे ठिकाणाचं नाव काय आहे तर टोके या ठिकाणी झालेलं आहे, टोके या ठिकाणी. नगर मी लिहितो बघा, नगरमधील टोके या ठिकाणी काय झालं तर संगम झालेला आहे. नंतर चौथी गोदावरी आणि शिवना नदी जी आहे, गोदावरी आणि शिवना नदी आहे, शिवना नदी, यांचा जो संगम आहे, यांचा संगम कुठे झालेला आहे गोदावरी शिवना नदीचा धारेगाव या ठिकाणी झालेला आहे. हे पण कुठे धारेगाव तर हे आहे औरंगाबादमध्ये आहे, धारेगाव औरंगाबाद जिल्ह्यामध्ये धारेगाव आहे. नंतर 5th नंबरला गोदावरी नदी आणि नंतर येत आहे ती मांजरा नदी, मांजरा. या नद्या, या 2 नद्यांचा संगम कुठे झालेला आहे तर नांदेडमधील कुंडलवाडी,
नांदेडमधील कुंडलवाडीमध्ये झालेलं आहे, नांदेडमधील कुंडलवाडी या ठिकाणी. नंतर 6 नंबरला गोदावरी आणि सिंदफणा नदी जी आहे, गोदावरी आणि सिंदफणा नदी यांचा संगम कुठे झालेला आहे? गोदावरी सिंदफणा नदीचा संगम जो आहे तो मजरत कुठं आहे? मजरत तर बीडमध्ये आहे, बीड जिल्ह्यामध्ये मजरत आहे. 7th गोदावरी आणि प्राणहिता नदी यांचा संगम कुठे झालेला आहे? तर नगरम या ठिकाणी झाला. गडचिरोलीमधील नगरम या ठिकाणी झालेला आहे. गडचिरोली, गड लिहितो फक्त बघा. नंतर 8 नंबरला गोदावरी आणि इंद्रावती नदीचा संगम कुठे झाला? गोदावरी आणि इंद्रावतीचा संगम जो आहे सोमनूर या ठिकाणी झाले. सोमनूर हे पण गडचिरोलीमध्ये आहे. तर हे जोड्या लावायला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे काय गोदावरी आणि इतर नद्यांचा जो संगम आहे तो थोडा काय करा लक्षात ठेवा. नेक्स्ट गोदावरी नदीच्या काठी कोणती बघा शहरं बसलेली आहेत ते पण विचारलं जाऊ शकतं. सो त्यांची पण नावं माहिती असून दे. बघा एक शहर लिहितो बघा मी. आपल्याला माहिती आहे त्र्यंबकेश्वर ठिकाणी गोदावरी नदीचा उगम झालेला आहे. तर याचा अर्थ त्र्यंबकेश्वर शहर पण गोदावरी नदीच्या काठावरती आहे. 2 नंबरला मी म्हणेल इथवरून खाली येत असताना आहे नाशिक तर आहे, त्र्यंबकेश्वर झालं, नाशिक आहे. नंतर 3 नंबरला जे आहे कोपरगाव आहे गोदावरी नदीच्या काठी. नंतर 4 नंबरला येत आहे ते प्रवरा संगम आहे, प्रवरा संगम आहे. नंतर 5 नंबरला मी म्हणेल पैठण आहे बघा, औरंगाबादमधील पैठण आहे, पैठणी साडे ना पैठण. 6 नंबरला जे आहे आपेगाव आहे, आपेगाव. नंतर 7th नंबरला जे आहे ते आहे गंगाखेड गोदावरी नदीच्या काठी आहे. नंतर 8 नंबरला जे आहे ते नांदेड आहे, ठीक आहे. तर ही 8 शहरं लक्षात ठेवायची आहेत की 8 शहरं गोदावरी नदीच्या काठी काय केलेली वसलेली आहेत, म्हणजेच काठावरती ही शहरं आपल्याला पाहायला भेटतात. आता गोदावरी नदी जी आहे या गोदावरी नदीच्या प्रवाहामध्ये बघा जी काही धरणं वगैरे आहेत ती धरणं पण विचारली जाऊ शकतात. थोडं धरणांची नावं पण लक्षात ठेवा. गोदावरी नदीच्या काठी गंगापूर धरण आहे, इथे लिहितो बघा धरणेमध्ये पहिल्यांदा लिहितो गंगापूर धरण आहे. कुठं आहे गंगापूर धरण? गोदावरी नदीच्याच काठी आहे ना, आहे. ओके, म्हणजेच नाशिकमध्ये गंगापूर धरण आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये गंगापूर धरण आहे. नंतर दुसरं जे आहे ते जायकवाडी हे धरण कुठं आहे तर औरंगाबादमध्ये. जायकवाडी हे धरण औरंगाबादमध्ये आहे, गोदावरी नदीच्या काठी आहे बघा. त्याच्यानंतर 3 नंबरला बाभळी धरण जे आहे, बाभळी धरण जे आहे हे पण गोदावरी नदीच्या काठी आहे. बाभळी धरण कुठे आहे तर नांदेडमध्ये आहे, नांदेडमध्ये बाभळी धरण आहे. नंतर 4th नंबरला जे आहे ते विष्णुपुरी धरण जे आहे हे पण गोदावरी नदीच्या काठी आहे आणि हे कुठे आहे तर हे पण नांदेडमध्ये आहे. ठीक आहे, ही धरणं जी 4 आहेत, थोडी 4 धरणं पण काय करायची आहेत लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे गोदावरी नदीच्या बाबतीमधील कोणत्या ठिकाणी कोणती धरणं आहेत आपण ते बघितलं. आता गोदावरी नदीचे जे उपखोरे आहे, आपण गोदावरी नदीचं खोरं बघितलं. कितीतरी राज्यांच्या मध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आहे, ओडिशामध्ये पसरलेलं आहे. आता गोदावरी नदीचं उपखोरं जे आहे की त्याच्या इतर नद्यांच्या संदर्भात येत आहे. म्हणजे एकूण गोदावरी नदीची उपखोरे किती आहेत तर एकूण 8 उपखोरे आहेत गोदावरी नदीचं. पहिलं उपखोरं मी सांगेल स्वतः गोदावरीचं मुख्य खोरं आहे, गोदावरी मुख्य खोरे हे पण उपखोऱ्यामध्ये येत आहे, खोरे आहे. नंतर 2 नंबरला मी याच्यामध्ये म्हणेल की मांजरा नदीचं खोरं आहे, मांजरा नदी खोरे. ठीक आहे, लिहितो त्याच्याकडे लक्ष द्या थोडं. 3 नंबरला जे आहे दक्षिण पूर्णा नदीचं खोरं आहे. नंतर 4 नंबरला जे आहे पैनगंगा 4 नंबरला येत आहे. नंतर 5 नंबरला जे आहे वर्धा नदीचं खोरं आहे, वर्धा नदीचं खोरं. नंतर 6 नंबरला जे आहे वैनगंगा नदीचं खोरं पण येत आहे याच्यामध्ये. नंतर 7th नंबरला जे आहे प्राणहिता नदीचं खोरं पण याच्यामध्ये येत आहे. आणि 8 नंबरमध्ये आहे ते आहे इंद्रावती नदी, इंद्रावती नदीचं खोरं हे पण काय तर गोदावरी नदीच्या उपखोऱ्यांच्या मध्ये येत आहे. ठीक आहे, अशा प्रकारे काय झालं तर गोदावरी नदीच्या आपण उपखोरे पण इथं बघितलेले आहेत. बऱ्यापैकी इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला गोदावरी नदीचे इथं पूर्ण झालेले आहेत. ठीक आहे, ओके.
आता आपण दुसरी नदी बघणार आहोत, ती आहे पैनगंगा नदी. पैनगंगा नदी सेकंड नदी जी आहे 2 नंबरची पैनगंगा. आता या पैनगंगा नदीचा उगम कुठं झालेला आहे, तर पैनगंगा नदीचा उगम अजिंठा डोंगर रांगेमध्ये झालेला आहे. अजिंठा डोंगर रांगेमध्ये झालेला आहे. म्हणजेच जिल्हा कुठला आहे, बुलढाणा जिल्ह्यामधील अजिंठा डोंगर रांगेमध्ये पैनगंगा नदीचा उगम झालेला आहे. दुसरा मुद्दा मी म्हणेल, पैनगंगा नदीची लांबी जी आहे ते 676 किलोमीटर आहे. पैनगंगा नदीची लांबी 676 किलोमीटर आहे. कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून ही प्रवाहित होते बाबा पैनगंगा नदी जी आहे, तर पैनगंगा नदी जी आहे ही एक म्हणजे बुलढाणा जिल्हा, त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे वाशिम आहे, वाशिम जिल्हा, नंतर आहे हिंगोली जिल्हा, ओके. त्याच्यानंतर नांदेडमधून जाते, नंतर यवतमाळ, ओके, नंतर चंद्रपूर. या एवढ्या जिल्ह्यांच्या मधून ही पैनगंगा नदीचा काय तर प्रवाह आपल्याला पाहायला भेटत आहे. आता पैनगंगा नदीच्या ज्या उपनद्या म्हणजे डावीकडून काही नद्या येऊन मिळतात आणि उजवीकडून काही नद्या येऊन मिळतात. तर डावीकडून मिळणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत, आता जर ही मी नदी अशी काढली पैनगंगा नदी, तर बघा डावीकडून येणाऱ्या नद्या कोणत्या कोणत्या आहेत पैनगंगेला भेटणाऱ्या. बघा इथं लिहितो बघा मी, डावीकडून येणाऱ्या नद्या, एक अरुणावती ही एक झाली. दुसरी मी म्हणेल इथे येत आहे अडाण नदी, ओके. नंतर तिसरी आहे विदर्भा नदी येत आहे. नंतर चौथी नदी मी म्हणेल इकडे येत आहे ते खुनी नदी, ओके, खुनी नदी. नंतर 5th नंबरची आहे पूस नदी. तर या नद्या काय आहेत तर डावीकडून येऊन या पैनगंगा नदीला काय करतात भेटत असतात. आणि उजवीकडून येणारी जी आहे दक्षिण वाहिनी कयाधू ही उजवीकडून मिळणारी काय तर पैनगंगा नदीची उपनदी आहे. आता या पैनगंगा नदीच्या काठी कोणती कोणती शहरं वसलेली आहेत ते आपण बघू. बघा पैनगंगा नदीच्या काठी कोणती कोणती शहरं वसलेली आहेत. ऍक्च्युली ही जी दिलेली आहेत पैनगंगा नदीचे खोरं, या खोऱ्याच्या काठाचं मी सांगत आहे. खोऱ्याचं काठ म्हणजे याच्यामध्ये सर्व उपनद्या ज्या आहेत या उपनद्यांना सर्व एकत्रित केलेलं आहे. आपण जर हिंगोली बघितलं तर हिंगोली जी आहे या धू नावाची जी नदी आहे या नदीच्या काठी हिंगोली वसलेला आहे. हिंगोली कयाधू नदीच्या काठी वसलेला आहे. नंतर पूस ही जी नदी आहे पूस नदी, या पूस नदीच्या काठी पुसद त्याचबरोबर महागाव हे वसलेलं आहे बघा, ओके. त्याच्यानंतर अरुणावती नदी जी आहे अरुणावती नदी, या अरुणावती नदीच्या काठी कुठलं जे शहर वसलेलं आहे तर आर्नी हे शहर अरुणावती नदीच्या काठी वसलेलं आहे. नंतर पैनगंगा जे आहे या पैनगंगा नदीच्या स्वतः काठी जे आहे मेहकर हे शहर वसलेलं आहे. नंतर आहे वाघाडी नदी जी आहे वाघाडी, या वाघाडी नदीच्या काठी बघा घारंजी हे शहर वसलेलं आहे. घारंजी. आणि नंतर खुनी नदी जी आहे खुनीवाली नदी जी आहे या नदीच्या काठी पांढरकवडा ही काय तर शहर वसलेलं आहे. अशा प्रकारे ही कोणती नदी झालेली आहे तर ही झालेली आहे आपली पैनगंगा नदीच्या बाबतीमधील डिटेल्स झालेले आहेत. नंतर आपण बघणार आहोत वर्धा नदी वर्धा नदी आणि वर्धा नदीचे खोरे. बघा इथं लिहितो 3rd नंबरची वर्धा नदी. आता हिचा उगम कुठून झालेला आहे बघा मध्य प्रदेश राज्यामधील बघा मुलताई पठार आहे. मुलताई पठार या मुलताई पठारावरती बैतूलच्या ज्या टेकड्या आहेत बैतूल टेकड्या ज्या आहेत या ठिकाणी वर्धा नदीचा काय झालेला आहे तर उगम झालेला आहे. एकूण या वर्धा नदीची लांबी जी आहे आता मध्य प्रदेश महाराष्ट्र दोघांच्या मध्ये एकूण लांबी बघितली तर 464 किलोमीटर लांबी आहे या वर्धा नदीची. मध्य प्रदेशमध्ये लांबी किती आहे सर्वात कमी म्हणजे 32 किलोमीटर मध्य प्रदेशमध्ये लांबी आहे. आणि ते जर महाराष्ट्रामध्ये लांबी बघितली तर महाराष्ट्रामध्ये बघा 432 किलोमीटर लांबी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये या वर्धा नदीची आहे. आता या
वर्धा नदीचा जो प्रवाह आहे साधारणतः कसा आहे हो, असा खाली आलेला आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे असा काय तर वर्धा नदीचा हा प्रवाह आहे आपल्याला पाहायला दिसत आहे बघा. आता ही जी वर्धा नदी आहे थोडे पुढे प्रवास करत करत जाते आणि इकडून येणारी जी पैनगंगा नदी आहे या पैनगंगा नदीला काय करते तर ती संगम होतो बघा. म्हणजे दोन्ही नद्या एकत्रित येतात. हा जो संगम झालेला ठिकाण जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये यांचा संगम झालेला आहे. आणि याचं नाव काय आहे बघा, या ठिकाणाचं नाव जुगाद या ठिकाणी या दोन्ही नद्यांच्या गंगा आणि पैनगंगा या दोन नद्यांचा काय झालेला तर संगम झालेला आहे. आता या वर्धा नदीच्या उपनद्या आपण बघू. उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत या वर्धा नदीच्या, एक एक मी सांगत जाईल बघा. एक म्हणजे मी म्हणेल की डावीकडून उजवीकडून, पुन्हा एकदा मी असा प्रवाह काढतो बघा, लक्षात राहण्यासाठी हा प्रवाह काढत आहे. जर आपण उजवीकडून बघितलं म्हणजेच पश्चिमेकडून मिळणाऱ्या ज्या नद्या आपण बघितल्या तर याच्यामध्ये लक्षात घ्या रामगंगा, बेंबाळ, विदर्भा आणि निरगुडा इथून येत आहेत बघा. उजवीकडून म्हटलं मी, ओके. आणि डावीकडून म्हटलं तर कार, इरई, बोर, यशोदा, वेण्णा, पांझरा, धोम या नद्या इकडून येत आहेत बघा. मी वाटल्यास तिथं काढतो बघा. उजवीकडून म्हणजे इकडून येणाऱ्या नद्या, इकडून अशा, ओके, हा नद्या. आता इकडून येणारी नदी कुठली कुठली म्हटलो मी, पश्चिमेकडून येत आहेत ना, मग हिचं आहे रामगंगा नदी एक आहे उपनदी. त्याच्यानंतर येत आहे बेंबळा किंवा बेंबाळ म्हटलं जातं बघा, बेंबाळ नदी आहे. नंतर विदर्भा, त्या नद्या इकडून येत आहे. आणि नंतर एक ज्या राहिलेली आहे ती मी म्हणेल की निरगुडा. नावं थोडी विचित्र आहेत, मी जे बोलतोय त्याच्यावर लक्ष द्या, कारण हा जो शब्द आहे बोललेला तो जर तुम्हाला परीक्षेला आठवला तर तुम्ही उत्तर बरोबर करून येणार. आणि डावीकडून म्हणजे पूर्वीकडून येणाऱ्या ज्या नद्या असतील त्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, मी सांगतो बघा कुठल्या कुठल्या नद्या येत आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे आहे कार नदी, गाडीची कार. इरई नदी आहे, 2 नंबरला इरई नदी आहे. नंतर बोर नदी, नंतर यशोदा नदी आहे, यशोदा नदी येत आहे बघा. नंतर येत आहे वेण्णा. नंतर आहे पांझरा नदी आहे इथं, ठीक आहे. आणि नंतर धोम नदी आहे, तर ह्या काय आहे तर या नद्या इकडून अशा या वर्धा नदीच्या उपनद्या आहेत, ठीक आहे. पुढे या. पुढची नदी जी आहे वैनगंगा नदी, 4th नंबरची नदी जी आहे ती वैनगंगा नदी आहे. 4th वैनगंगा. आता या वैनगंगा नदीच्या बाबतीमध्ये पण आपण काही फॅक्ट्स बघत जाऊ बघा. ही जी वैनगंगा नदी आहे विदर्भातील दक्षिण वाहिनी नदी आहे. विदर्भ म्हणजे आपल्याला माहिती आहे कुठल्या साईडला आहे, इकडच्या साईडला नागपूरच्या एरियामध्ये येतो ना विदर्भ आहे बघा. प्रादेशिक विभाग आहे, आपण बघितलं होतं, प्रादेशिक विभागामध्ये येत आहे. आता या वैनगंगा नदीचा उगम कुठे झालेला आहे तर महादेव डोंगररांग जे आहे या महादेव डोंगररांगेमध्ये या वैनगंगा नदीचा उगम झाले. त्याच्यावरती पण मी म्हणेल की सातपुडा पर्वतरांग उपरांग जी आहे महादेव डोंगररांगाची तिथून झालेला आहे. म्हणजे थोडक्यात मी म्हणेल की सातपुडा पर्वतरांग याच्यामधील सिपनी, मध्य प्रदेशमध्ये बघा सिपनी ठिकाण आहे, या ठिकाणावरून हिचा उगम झालेला आहे. आणि त्याला महादेव डोंगररांग पण चा एक थोडासा भाग येत आहे बघा. महादेव डोंगररांग नाहीये तर सातपुडामधील सिपनी या ठिकाणी काय झालेलं तर उगम झालेला आहे. सातपुडामधील सिपनी या ठिकाणी. एकूण लांबी जी आहे वैनगंगा नदीची ती 580 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रामध्ये बघितलं 580, महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी किती आहे 295 किलोमीटर आहे. 295 किलोमीटर महाराष्ट्रामधील या नदीची काय आहे तर लांबी आहे. एंट्री कुठून करत आहे महाराष्ट्रामध्ये तर गोंदिया जिल्ह्यामधून एंट्री केली जाते बघा. गोंदिया जिल्ह्यामधून या वैनगंगा नदीच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये एंट्री केली जाते. आता जी वर्धा नदी आहे या वर्धा नदीचा आणि वैनगंगा नदीचा पण संगम होतोय. तर कुठे होत आहे तर हा संगम गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतात. गडचिरोली जिल्ह्यामधील ठिकाण कोणतं, ठिकाणाचं पण नाव माहिती असून दे, चंपराळ या ठिकाणी काय होतं या दोन्ही नद्यांचा काय होतं संगम होत आहे. आता ही जी वैनगंगा नदी आहे ना या वैनगंगा नदीच्या मार्फत बघा गडचिरोली इकडचा चंद्रपूर जिल्हा आणि इकडचा जो आहे तो गडचिरोली जिल्हा या दोघांची जी बॉर्डर आहे ही वैनगंगा नदीने तयार केली, म्हणजेच या दोघांना वेगळं केलेलं आहे बघा या दोन जिल्ह्यांना, ठीक आहे. आता ही जी वैनगंगा नदी आहे या वैनगंगा नदीच्या उपनद्या आपण बघू बघा. उपनद्या इथं लिहितो बघा. उपनद्या वैनगंगा नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत मी आता डावीकडून म्हणेल. डावीकडून येणाऱ्या उपनद्या आणि इकडून
उजवीकडून येणाऱ्या उपनद्या. आता डावीकडून येणाऱ्या उपनद्या एक एक आपण बघत जाऊ. बघा, डावीकडून येणाऱ्या उपनद्यांच्या बाबतीमध्ये बाग आहे, बाग नदी आहे. त्याच्यानंतर येत आहे गाढवी नदी आहे. आणि नंतर 3 नंबरला मी म्हणेल की याच्यामध्ये दिना नदी आहे, दिना. या डावीकडून मिळणाऱ्या नद्या आहेत बघा. आणि उजवीकडून येणाऱ्या कुठल्या आहेत तर इकडून बघा, कन्हान नदी उजवीकडून येत्या. नंतर 2 नंबरला मी म्हणेल की सूर नदी येत आहे. आणि 3 नंबरला जी आहे ती बावनथडी नदी आहे. तर ही उजवीकडून येणाऱ्या काय तर ह्या नद्या आहेत. डावीकडून उजवीकडून येणाऱ्या ह्या नद्या थोड्या लक्षात ठेवा. नंतर याच्यामध्ये काही बघा शहरं वसलेली आहेत बघा, ते आपण शहरं बघू. वैनगंगा नदी आहे. या वैनगंगा नदीच्या काठी कुठलं शहर बसलेलं आहे तर वैनगंगा नदीच्या काठी भंडारा शहर वसलेलं आहे. नंतर जी नाग नदी आहे, या नाग नदीच्या काठी नागपूर आहे, नाग नदीच्या काठी आहे. नंतर कन्हान नदी जी आहे, कन्हान नदी आहे. या कन्हान नदीच्या काठी कामठी हे शहर काय झाले तर वसलेलं आहे. आणि पांगोळी नदी आहे, पांगोली नदी जी आहे, या नदीच्या काठी गोंदिया शहर वसलेलं आहे, गोंदिया शहर वसलेलं आहे पांगोळी नदीच्या काठी बघा. आता वैनगंगा नदीचं जे खोरं आहे, या खोऱ्यावरती जी धरणं आहेत बघा, थोडी धरणं पण माहिती असून दे. इटियाडोह धरण जे आहे बघा, इटियाडोह धरण, इटियाडोह धरण. गाढवी जी नदी आहे, या गाढवी नदीच्या काठी इटियाडोह काय तर धरण आहे. ओके, आता हे कुठं आहे तर गोंदियामध्ये आहे, गोंदियामध्ये हे धरण आहे. म्हणजे गाढवी नदी गोंदियामध्येच आहे बघा. नंतर 2 नंबरला गोसी खुर्द हे जे धरण आहे, गोसी खुर्द धरण जे आहे, एक म्हणजे वैनगंगा नदीच्या काठी आहे, वैनगंगा नदीच्या काठी आहे. आणि जिल्हा कुठला आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे बघा, हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. नंतर पेंचचं धरण जे आहे, पेंच धरण जे आहे, हे पेंच नदीच्या काठी आहे बघा. पेंच नदी जे आहे, या पेंच नदीच्या काठी पेंच धरण आहे. आणि हे कुठल्या जिल्ह्यामध्ये, कुठं आहे तर नागपूरमध्ये हे आहे. थोडं ही इटियाडोह, गोसी खुर्द हे विचारलेलं आहे, पेंच धरण पण विचारले. थोडं जोड्या लावायला विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट ज्या नद्या आहेत आपण काय करू तर त्या नेक्स्ट लेक्चरला बघू. मी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.